नमस्कार मित्रांनो, तर शेतकरी कर्जमाफी 2026 तर यासंबंधी एकूण 3 याद्या या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहे आणि बरेचसे शेतकऱ्यांचे नाव पण या याद्यामध्ये आलेले आहे। तर याद्या कशा प्रकारच्या लागलेल्या आहे, किती शेतकरी नाव या ठिकाणी आलेले आहे, त्यासाठी अगोदर हा व्हिडिओ बघा। केंद्रीय प्राप्तिकर विभागाकडून करदात्या शेतकऱ्यांची यादी मिळाल्यानंतर तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर ही यादी अपलोड करण्यात आली। राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी 36,000 कोटी रुपयांची कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आलेली आहे। प्राप्तिकर विभागाकडून यादीमध्ये कर भरणाऱ्या शेतकऱ्यांना वगळून टप्प्याटप्प्याने यादी जाहीर करण्यात येते। 22 जुलै रोजी 533, दुसऱ्या दिवशी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 61,900 शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली, तर तिसऱ्या दिवशी शुक्रवारी दुपारी 16,95,000 शेतकऱ्यांच्या यादीची छाननी होऊन आल्यानंतर ती अपलोड करण्याचं काम सहकार विभागाकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। तर आतापर्यंत 3 यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहे। तर आता तुम्हाला तुमचं नाव या यादीमध्ये चेक करणे गरजेचं राहणार आहे। लक्षात ठेवायचं, तुम्हाला जर नाव हे चेक करायचं असेल, यासाठी तुम्हाला आपलं आधार कार्ड जे आहे ते सोबत घेऊन जावं लागेल आणि सोबत नेल्यानंतर आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आणि त्या ठिकाणी तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही हे चेक केलं जाणार आहे। तर मित्रांनो, हे जे प्रोसिजर आहे हे तुम्ही आपल्या ई सेवा केंद्रावर जाऊन करू शकता। त्या ठिकाणी आपलं आधार कार्ड सोबत घेऊन जायचं आणि त्या ठिकाणी संपूर्ण प्रोसिजर पूर्ण करून घ्यायची। आतापर्यंत 17 लाख शेतकऱ्यांची नाव या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे, त्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे। तुमचं नाव या यादीमध्ये आहे की नाही आहे हे तुम्हाला ई सेवा केंद्रावर जाऊन माहिती करता येणार आहे। जर तुमचं जर नाव या यादीमध्ये असेल तर लवकरात लवकर आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची। जर तुम्ही ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुमचं कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार नाही आहे, आता मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलेलं आहे। तर तुमचं जर नाव कर्जमाफी यादीमध्ये आलं असेल, तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचं राहणार आहे। म्हणून लवकरात लवकर आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची। ई सेवा केंद्रावर तुमची ई केवायसी प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करून दिल्या जाईल। तर यामध्ये महत्त्वाचं, तिन्ही याद्यामध्ये जर तुमचं नाव आलं नसेल तर काळजी करण्याची काही गरज नाही, याची याद्या ज्या हे आणखी जाहीर केल्या जाणार आहे। तर काही बँकेच्या याद्या या ठिकाणी सध्या जाहीर करण्यात आलेल्या आहे, इतर बँकेच्या याद्या अजून जाहीर व्हायच्या आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनल आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।